तर आपण बॉक्स मॉडेलमध्ये आपण या अगोदर काय बघितलं, मार्जिन आणि पॅडिंग. ओके, ठीक आहे. यानंतर बघणार आहे आपण बॉर्डर. तर येतोय मी बॉक्स मॉडेल डॉट HTML. ओके, ठीक आहे. येथे H1 हा कंटेंट आहे. या कंटेंटमध्ये लोरेम घेतला 10. ओके, आणि H1 ला सिलेक्ट करून याला क्लास दिला 1 नावाचा. इथं क्लास असेल 1 नावाचा, आय थिंक. काही तर आपण बघून घेऊया एकदम. काही क्लास वगैरे नाही 1 नावाचा. ओके, मी सिलेक्ट केलं. ऑलरेडी इथे बॉक्स मॉडेल डॉट HTML ला माझी फाईल लिंक आहे. लिंक कोणती फाईल आहे? बॉक्स मॉडेल डॉट CSS नावाची. ठीक आहे, मग मी त्याचं CSS कुठे राईट करणार आहे? बॉक्स मॉडेल डॉट CSS मध्ये मला सिलेक्ट करायचं .1 ने. ओके, कर्ली ब्रॅकेट्स ओपन केली. ओके, आता इथे तुम्हाला इथे प्रॉपर्टीज दिसत आहेत. ओके, तर बघूया आपण बॉर्डर कलर घेऊया आपण अगोदर, किंवा बॉर्डर कलर घेण्यापेक्षा आपण अगोदर काय केले, बॉर्डर रेडियस घेतले मी 20 पिक्सल. ओके, आता इथे मी त्याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. तर इथे आपल्याला ते दिसेल का? H1 ला ती हॅलो, तर इथे सध्या हॅलो दिसणार आहे का? नाही. ओके, इथे दिसणार नाही. कारण कारण की ती फक्त मी बॉर्डर रेडियस 20 पिक्सल घेतली. ठीक आहे, पण त्याला कलर वगैरे कोणता दिलाय का? नाही. म्हणून इथे येऊन सिलेक्ट करावं लागेल बॉर्डर कलर. मी ॲक्वा घेतला. ओके, केलं, पण तरी पण दिसतंय का? नाही. म्हणून मला इथे येऊन काय चेक करायला लागेल, मला त्याची बॉर्डर स्टाईल. ओके, बॉर्डर स्टाईल मध्ये मी हम्म, सर्वात अगोदर डॉटेड घेऊया. ठीक आहे, तर बघा आलं इथं डॉट 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 आले. आता इथे मी किती प्रॉपर्टीज यूज केल्या CSSच्या. कलर चेंज करू का मी त्याचा, म्हणजे तुम्हाला दिसेल थोडं. तर 20 पिक्सलच्या ऐवजी मी 40 पिक्सल घेतो. मी इथे बॉर्डर कलर रेड करतो इथे. ओके, आणि ते बॉर्डर विड्थ घेतो, म्हणजे बॉर्डर विड्थ 30 पिक्सल. ओके, आता दिसेल तुम्हाला बॉर्डर. ओके, क्लिअरली आता दिसत आहे. हो सर. ओके, तर बॉर्डर रेडियस काय केलेली आहे मी? 40 पिक्सल केली. हां, 40 पिक्सल केलेली आहे. ते 10 पिक्सल केली तर काय होतं बघा, इथे हे डॉट्स आता एकदम स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. इकडे पण इकडे स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. ठीक आहे, तर जर मी त्याचं बॉर्डर रेडियस इन्क्रीज केलं, ते केलं मी 50 पिक्सल, तर काय होतं बघा, काय झालं, त्यांना कर्व शेप आला. ओके, तर हे कर्व शेप कसा दिसेल आपल्याला? हे डॉटेड आहे, म्हणून आपल्याला इथे डॉटेड मध्ये ते दिसत नाही. मी त्याला रिच केलं. ओके, रिच केलं तर ते आपल्याला असं दिसेल. ओके, दिसत आहे. पण हे जे बॉर्डर रेडियस आहे ही खूप मोठी झाली. ठीक आहे, म्हणून मी याचं पिक्सल कमी करतो. याला मी 10 पिक्सल करतो इथे, तर ते आपल्याला असं दिसेल. ठीक आहे, ते किती प्रॉपर्टीज यूज केल्या मी? 4 प्रॉपर्टीज यूज केल्या. काय? बॉर्डर रेडियस, ठीक आहे, नंतर बॉर्डर कलर. ओके, बॉर्डरचा कलर कोणता असेल, बॉर्डरची विड्थ किती असेल, आणि बॉर्डरची स्टाईल काय असेल. ठीक आहे, तर बॉर्डर स्टाईल मध्ये मी रिच केला, तर कलर मी येलो ग्रीन करतो. एकदा मला डिफरन्स दिसेल त्याच्यामध्ये, येलो ग्रीन. ओके, तर बघा
रीच केलं ते आहे, मी याला डॉटेड केलं, डबल करतो मी इथे. तर किती लाईन दिसत आहेत आपल्याला आता बॉर्डर मध्ये? 2 सर. 2 लाईन दिसत आहेत. किती लाईन दिसत आहेत तिथे? हॅलो. 2 सर. 2. 2 लाईन दिसत आहेत, ओके. त्याच्यानंतर परत त्याच्या काय व्हॅल्यू आहेत? आपण डॉटेड बघितलं, रिच बघितलं, परत डबल बघितलं, डॅश बघूया. डॅश डॅश मध्ये छोटे छोटे असे पॉईंट पॉईंट सोडून तिथे डॅश दिसेल, ओके. आता इकडे दोन्ही साईडला बघा, बॉर्डरच्या लेफ्ट साईडला आणि बॉर्डरच्या राईट साईडला काय झालं, तिथे अशी कर्व आलेली आहे, ठीक आहे. तर त्या कर्व साठी कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण इथे? बॉर्डर रेडियस. मी जर तिथं 10 पिक्सल ठेवला तर काय होईल? रेडियस कमी होऊन जाईल, ओके. जे त्याचं जे कर्वनेस आहे ना ते कमी होऊन जाईल तिथे, ओके. परत मी जर का ते 1 पिक्सलच ठेवलं तर एकदम नॉर्मल होऊन जाईल, ठीक आहे. आणि ती प्रॉपर्टीज काढून टाकली तर काय होईल? सेम ॲज इट इज जसं आहे तसंच, ओके. यानंतर आता या सर्वांची एक शॉर्ट प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. किती प्रॉपर्टीज यूज केल्या मी इथे? 4 प्रॉपर्टीज यूज केल्या, 4. ओके. क्लिअर. आता इथे मी एक प्रॉपर्टी यूज करतो, ती आहे बॉर्डर नावाची. बॉर्डर शॉर्ट प्रॉपर्टी आहे. बॉर्डरची विड्थ ठेवतो मी 10 पिक्सल, ओके. बॉर्डर काय आहे? सॉलिड आहे, ओके. बॉर्डरचा कलर कोणता आहे? तर रेड आहे, ओके. तर बघा, ह्या ज्या प्रॉपर्टीज यूज केल्या मी 4, या 4 प्रॉपर्टीची गरज पडली का मला इथे? नाही. फक्त एक प्रॉपर्टी यूज करू शकतो मी, ज्याचं नाव आहे बॉर्डर, ओके. तर तुम्ही 3 प्रॉपर्टी सुद्धा यूज करू शकता: बॉर्डर रेडियस, बॉर्डर कलर, बॉर्डरच्या कलरसाठी कलर, बॉर्डरच्या विड्थसाठी विड्थ, आणि बॉर्डरची जी स्टाईल आहे, डॅश आहे, सॉलिड आहे, डॉटेड आहे, डबल आहे, रिज आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी बॉर्डर स्टाईल. आणि या सर्वांची एक इनबिल्ट प्रॉपर्टी आहे जिचं नाव आहे बॉर्डर. त्याच्यामध्ये तुम्ही सॉलिड, रिज, आणि तुम्हाला ज्या सर व्हॅल्यू पाहिजे त्या व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता. ते डबल पण सर यूज करू रेडियस शकता. पण करू शकतो. रेडियस तिथे रेडियस सेपरेटली यूज करा. सेपरेट यूज करा. हा, तर मी बॉर्डर रेडियस काढतो इथून आणि इथे टाकलो बॉर्डर रेडियस, ओके. त्याची विड्थ वाढवतो मी, हे करतो मी 40 पिक्सल, ओके. चला बोला झालं. आणि जर का मी त्याची बॉर्डर रेडियस काढून टाकली तर ते सेम ॲज इट इज जसं आहे तसं दिसेल आपल्याला, जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती, ठीक आहे. याला तुम्ही सॉलिड पण करू शकता. सॉलिड केलं ना तर डबल लाईन दिसणार नाही, ठीक आहे. सॉलिड एकच लाईन दिसेल, म्हणजे एकच बॉर्डर दिसेल आपल्याला. रिज केलं तर काय होईल, त्याच्या आतमध्ये पण एक नॉर्मल कलर दिसेल आपल्याला, एक डार्क दिसेल, एक फेंट दिसेल थोडा, ओके. तर सर्व व्हॅल्यू तुम्ही यूज करून बघायच्या बॉर्डर याच्या कशाच्या, बॉर्डर स्टाईलच्या, ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काय डाऊट आहे बॉर्डरमध्ये? यानंतर नाही सर. ठीक आहे, यानंतर आपण सिलेक्टर बघणार आहे, ओके. बघा आता सिलेक्टरमध्ये आपल्याकडं सिंपल सिलेक्टर आहे, कॉम्बिनेटर सिलेक्टर्स आहेत, सुडो क्लास सिलेक्टर आहेत. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? हो सर. ओके. सिंपल सिलेक्टर आहे, कॉम्बिनेटर सिलेक्टर आहे, सुडो क्लास सिलेक्टर आहे, सुडो एलिमेंट सिलेक्टर आहे, आणि ॲट्रिब्यूट सिलेक्टर आहे. त्याच्यातलं आज आपण सिंपल सिलेक्टर बघणार आहे, ओके. सिंपल सिलेक्टरमध्ये काय आहे? सर्वात अगोदर एलिमेंट सिलेक्टर. एलिमेंट सिलेक्टर काय? द एलिमेंट सिलेक्टर सिलेक्ट्स HTML एलिमेंट्स बेस्ड ऑन द HTML नेम, ठीक आहे. HTMLच्या एलिमेंटच्या नेमवरून आपण त्याला सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे.
खूप सिंपल सिंपल आहे. नाव फक्त त्याचे मोठाले आहेत, जसं की सिंपल सिलेक्टर, कॉम्बिनेटर सिलेक्टर, सुडो क्लास सिलेक्टर, सुडो एलिमेंट सिलेक्टर, ऍट्रिब्यूट सिलेक्टर, याचे नाव मोठे मोठे आहेत. पण आपण याचं प्रॅक्टिकली याला बघितलं आणि समजून घेतलं तर एकदम सिंपल होऊन जातं ते. ठीक आहे. तर सिंपल सिलेक्टर मध्ये पहिलं सिलेक्टर आहे आपलं. सिलेक्टर मध्ये पहिलं सिलेक्टर घेऊया आपण, सिंपल सिलेक्टर. ठीक आहे. तर सिलेक्टर, सिंपल सिलेक्टर घेऊया डायरेक्ट. सिंपल सिलेक्टर HTML. आणि लिंक करूया फाईल CSS ची लिंक, आणि CSS ची फाईल बनवूया इथे. सिंपल सिलेक्टर डॉट CSS. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट आहे? हे आता तुम्हाला नाही न सर. बघता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि लिंक करूया. लिंक केल्यानंतर इथं त्याला लिंक करायचं. काय फाईलचं नाव आपल्या CSS च्या फाईलचं नाव सांगा अनिकेत, काय आहे? सिंपल सिलेक्टर सिंपल डॉट सिलेक्टर. CSS डॉट CSS. ओके. आता पहिलं सिलेक्टर कोणतं आहे आपल्या इथे? सिंपल सिलेक्टर. सिंपल सिलेक्टर मध्ये आहे एलिमेंट सिलेक्टर. काय एलिमेंट सिलेक्टर? द एलिमेंट सिलेक्टर सिलेक्ट्स HTML एलिमेंट्स बेस्ड ऑन द HTML नेम. तर HTML च्या एलिमेंटचं नेम काय, त्याच्यावरून आपण त्या सिलेक्टरला डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो. जसं की इथे पी टॅग घेतली मी. ओके. आणि पॅराग्राफ टॅग मध्ये मी लोरेन घेतला. ते पूर्णच पॅराग्राफ करून टाकतो मी इथे. ठीक आहे. आणि आता माझ्याकडे H1 सुद्धा आहे, मध्ये पण लोरेन घेतो मी. इथे डिव पण आहे एक माझ्याकडे. ओके, डिव पण ठेवूया आपण. ठीक आहे. आता पी टॅग आहे, H1 आहे, डिव आहे, याच्यामध्ये पण लोअर आहे. ओके. ते पण H2 एलिमेंट आहे. हो, H1 आला, H2 and H2. ओके. ओके. ते याला आपण एका लाईन मध्ये पण घेऊ शकतो बरं का, असं. ठीक आहे, तुम्ही एक लाईन मध्ये पण ठेवू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. आता काय करायचं आपल्याला? स्क्रीन विजिबल आहे ना? हो सर. ओके. आता पी टॅग आहे, पी एलिमेंटला मला सिलेक्ट करायचं CSS मध्ये. तर काय करणार मी इथे, या पी एलिमेंटला सिलेक्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल? डायरेक्टली पी ला सिलेक्ट करायचं, पी ला. आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, मी त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा दिला मी. ओके. याला ओपन मी त्याला लाईव्ह करूया आपण या पेजला. ठीक आहे. सर ओके. एक क्वेश्चन होता. हां. आता समजा आपण डिव बनवतो प्रत्येक ह्याचे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या सेक्शनचे हो. बनवले, वेगवेगळे डिव बनवले आणि हम्म. प्रत्येक डिव मध्ये पी टॅग यूज केला. हम्म. आणि समजा जर वरच्या डिव म्हणजे पहिल्या डिव मध्ये पी टॅगला वेगळा कलर द्यायचा आहे, मग सेकंड वाला जो डिव असेल त्याच्यातल्या पी टॅगला वेगळा कलर द्यायचा आहे. हां, तर मी सांगतो तर मग मग मी ते कसं द्यायचं आहे. ठीक आहे. हा सर. हां, चालेल, मी ते तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे. आता इथे पी ला मी बॅकग्राऊंड कलर काय दिला? ॲक्वा दिला. ओके. त्याला सिलेक्ट झाला तो, त्याचे फॉन्ट साईज वाढवू शकतो आपण. फॉन्ट साईज नंतर तुम्ही ज्या प्रॉपर्टीज अप्लाय करायच्या, एकदा सिलेक्ट झाल्यानंतर ते आपण तिथे अप्लाय करू शकतो. ओके. तर इथे क्लिअर. तर यानंतर आपल्याकडे H1, आता मी इथे पी ला टार्गेट केलेलं आहे, म्हणून पी ला तो कलर अप्लाय झाला. ओके.
पण इथे H1 ला झाला का H2 ला झाला का नाही, कारण की हे वेगवेगळे एलिमेंट आहेत. तर याच पद्धतीने माझ्याकडे जर का परत एखादे पी एलिमेंट असेल, या पी एलिमेंटला मी क्लोरॅम्पेंट केलं, तर सुद्धा पी ला मला तो कलर अप्लाय होऊन जाईल तिथे. म्हणजे या पेजवरती जेवढे पी एलिमेंट असतील ना, काय सांगते मी, इथे पण हो पी सर, घेतो मी, समजलं. इथे पण पॅराग्राफ टॅग घेतो, इथे पण मी लोरेन करतो सेम. तर बघा काय झाला, हा पॅराग्राफ आहे आणि या पॅराग्राफ मधल्या सुद्धा पी ला काय झाला, कलर अप्लाय झाला, बॅकग्राऊंड कलर अप्लाय झाला. पण हो इथे सर. H1 आणि H2 ला झाला का, नाही. नाही सर. ओके. आता इथे हा एक डिव झाला, परत मी याच्या खाली एक दुसरा डिव घेतो. ओके. या डिव मध्ये पण एक पॅराग्राफ घेतली मी, त्याच्यामध्ये पण लोरेन केलं. देन हाच क्वेश्चन होता ना तुमचा. हो सर. हा, याच्यामध्ये हा डिव आहे, हा जो टेक्स्ट आहे याला मी H1 करतो इथे. ओके, म्हणजे कळेल तुम्हाला की इथे हा पॅराग्राफ डिव मध्येच आहे तो, ठीक आहे. पण डिव मधला हम्म. कंटेंट सिलेक्ट झाला का, डिव मधला कंटेंट सिलेक्ट नाही होणार. कंटेंट कोणता सिलेक्ट होईल, ज्या एलिमेंटला तुम्ही सिलेक्ट केलं ना तो एलिमेंट सिलेक्ट होईल. कळालं. आता हे आपल्याकडे 4 पॅराग्राफ टॅग आहेत, चारीच्या चारी पॅराग्राफ टॅग सिलेक्ट झालेले आहेत. ओके. आणि चारही पॅराग्राफ टॅगचा जो टेक्स्ट आहे तो सुद्धा सिलेक्ट झालेला आहे आणि त्याची फॉन्ट साईज आहे 30 पिक्सल. ओके. आता याच्या मी जर का कलर चेंज केला टेक्स्टचा कलर चेंज केला मी, कलर तो केला व्हाईट, तर ऑल टेक्स्टचा कलर काय होईल, व्हाईट होईल. झाला. हो सर. कळाला आता आशिष, हा सर. डाऊट केला. पण ओके. तो डाऊट नाही सॉल्व्ह झाला. कोणता झाला नाही, तर आता बघ ना इथे किती, हा. तुझा हाच क्वेश्चन होता ना की माझ्याकडे वेगवेगळे डिव्हज आहेत. ओके. हा, दोन त्या वेगवेगळे डिव्ह ड्यू मध्ये, आहेत. त्या वेगवेगळ्या हा. डिव्ह मध्ये माझे पॅराग्राफ टॅग आहेत. हा, ठीक आहे, तर त्या सर्वांना अप्लाय होईल का, त्या बरोबर. सर्वांना अप्लाय होईल सर, बट मला जर पहिल्या ड्यू मध्ये वेगळा कलर द्यायचा आहे हा आणि दुसऱ्या ड्यू मध्ये वेगळा कलर द्यायचा, तर पी हा टॅगच्या तर ऐवजी दुसरा कोणता टॅग यूज करायचा की नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही पी टॅग समजा, तुला काय करायचं, हा ओके समजलं मला तुला काय म्हणायचं. समजलं ना सर? ओके ओके तिथे समजलं. कन्फ्युजन होता. ठीक आहे ठीक आहे. तुला या पॅराग्राफला वेगळा द्यायचा आणि या पॅराग्राफला वेगळा कलर द्यायचा आहे. ओके. येस सर. तर त्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन आहे, ते आपण सिलेक्टर शिकूनच समोर आता. ठीक आहे. ओके सर. आता शिकणार आहे 5 मिनिटं. ठीक. तर आता आपल्याकडे इथे कोणतं सिलेक्टर झालं, एलिमेंट सिलेक्टर झालं. कळाला कसं सिलेक्ट करू शकतो आपण. ओके. त्याच्यानंतर H1 आहे, H1 आहे. तर जेवढे H1 असतील माझ्या पेजवरती तेवढे सर्व सिलेक्टर होणार. त्यांना मी बॅकग्राऊंड कलर ग्रीन देणार इथे, ग्रीन येलो करणार. तर जेवढे H1 एलिमेंट होते, 2 H1 एलिमेंट होते, दोन्ही सिलेक्ट झाले. बघूया आपण आपल्या पेजवरती 2 H1 एलिमेंट आहेत का. तर बघा इथे हा एक H1 एलिमेंट आहे, नंतर एक H2 एलिमेंट आहे, परत या डेव मध्ये एक H1 एलिमेंट आहे. तर दोन्हीच्या दोन्ही एलिमेंट आपले सिलेक्ट झालेले आहेत. कळालं. यानंतर सिलेक्टर आहे आपल्याकडं ID सिलेक्टर. कोणतं सिलेक्टर आहे, ID सिलेक्टर. आयडी. ओके. ID selector काय म्हणतात, the ID of an element is a unique within a page. So the ID selector is used to select one unique element. Okay. To select an element with a specific ID with a hash character followed by the ID of the element. Okay. त्याचं काय म्हणणं आहे, तुमच्या पेजवरती एखाद्या एलिमेंटला तुम्ही असं सिलेक्ट करा की तो, त्याचा आयडी परत नसला पाहिजे. ओके. एक स्पेसिफिक आयडीने सिलेक्ट झाला पाहिजे आणि त्याला सिलेक्ट करताना तुम्ही हॅशचा यूज करू शकता, या हॅशटॅगचा यूज करू शकता तुम्ही, हॅशटॅग कॅरेक्टरचा. ओके. कळालं. आता इथे आलो मी, आता याच्यावरतीच बघूया आपण. ठीक आहे. आता या पॅराग्राफला मी सिलेक्ट केलेलं आहे, ते किती पॅराग्राफ आहेत आपल्याकडं बघा, 1 2 3 4 4 आहेत. पण मला या 3 नंबरच्या पॅराग्राफला बॅकग्राऊंड कलरचा चेंज करायचा. ओके.
तर 3 नंबरचा पॅराग्राफ 1, 2 आणि हा 3. तर ड्यू मध्ये पी आहे. काय आहे? ड्यू मध्ये पी आहे. कळालं? हो सर. किंवा या ड्यूला सिलेक्ट करूया आपण. ठीक आहे. ड्यूला पण सिलेक्ट करू शकतो किंवा पी ला पण सिलेक्ट करू शकतो. लक्षात घ्या. ओके. नाहीतर S2 ला सिलेक्ट करतोय मी. S2 सिलेक्ट झालेला नाही आतापर्यंत. ओके. S2 ला सिलेक्ट. तर S2 ला आयडी द्यायचा. आयडी आयडी काय द्यायचा? आयडी द्यायचा आपल्याला त्याला फर्स्ट. ठीक आहे. जसा सर्वांचा आधार कार्डचा नंबर एक युनिक नंबर असतो ना, तसाच या पेजवरती म्हणजे हे जे HTML पेज आहे त्याचं नाव आहे सिम्पल सिलेक्टर डॉट HTML. त्याच्यावरती एकदा आयडी फर्स्ट दिला या S2 ला की हा फर्स्ट नावाचा आयडी परत या डेवला किंवा पॅराग्राफला किंवा H1 ला किंवा कोणत्याही पॅराग्राफला किंवा कोणत्याही H1 to H6 पी डिव सेक्शन मेन कोणत्याच एलिमेंटला तो आयडी द्यायचा नाही. तो आयडी एकच आयडी असेल. ठीक आहे. तर इथे काय घेतलं मी? फर्स्ट. तर सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट करू शकतो आपण? हॅश आणि फर्स्ट कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज आणि याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर देऊया आपण वायलेट. तर झाला सिलेक्ट. हो सर. कळालं? आता इथे मला या H1 ला आता बघा इथे 2 H1 सिलेक्ट आहेत. एकाचा कलर ग्रीन आहे, येलो ग्रीन आहे आणि याचा पण कलर ग्रीन आहे. 2 H1 चा कलर ग्रीन आहे. परंतु या H1 चा आयडी मी केला सेकंड. बघा मी आयडी चेंज केलाय त्या तोच आयडी घेणार नाही. तुम्ही अप्लाय करू शकता, याला पण अप्लाय करू शकता, पण ते रॉंग वे असेल. ठीक आहे. HTML च्या रूलच्या बाहेर असेल. ठीक आहे. आणि CSS च्या रूलच्या बाहेर असेल. ठीक आहे. काय सर, काय काय समजलं नाही जरा, ते काय अप्लाय करू शकतो म्हणजे? मी जो हा फर्स्ट आयडी आहे ना इथे सुद्धा अप्लाय करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट ओके ओके. याला पण ब्ल्यू व्हायलेट कलर म्हणजे बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू व्हायलेटच असेल त्याचा पण, परंतु हे हम्म. CSS रूलच्या बाहेर असेल. ठीक आहे. ओके. हा इथे सेकंड घेतला मी. सेकंडला सिलेक्ट करण्यासाठी सिंपल सर्किट डॉट CSS मध्ये आलो आणि इथे हॅश सेकंड आणि बॅकग्राऊंड कलर घेऊया ब्राऊन. ओके. त्याची फॉन्ट साईज करूया 40 पिक्सल. तर बघा झाला ब्राऊन कलर. त्याची फॉन्ट साईज सुद्धा 40 पिक्सल झाली आहे. ओके. हो सर. ओके. सर जसं आपण H1 H2 ला आयडी देऊ शकतो तसं पी टॅगला पण देऊ शकतो ना? कोणत्याही म्हणजे एलिमेंटला आपण आयडी देऊ शकतो. पीला सुद्धा देऊ शकतो, हो. डेवला सुद्धा देऊ शकतो. ओके. हा. ठीक आहे सर. ठीक आहे. आता इथे आयडी सिलेक्टर झाला आपलं. आयडी सिलेक्टर नंतर आहे क्लास सिलेक्ट. क्लास सिलेक्टर तर आपलं झालेलंच आहे ऑलरेडी. परत बघूया. आता मी इथे हा ड्यू आहे. या ड्यूला मी क्लास दिला. क्लास या क्लासला नाव दिलं मी पॅराग्राफ. ओके. हा एक पॅराग्राफ आहे. या पॅराग्राफ मध्ये पी आहे, H1 आहे. लक्षात घ्या आता हा. इथे पॅराग्राफ आहे, पी आहे, H1 आहे. ठीक. परत मी देऊ शकतो. आता सिंपल सिलेक्टरला सिलेक्ट करताना काय नोटेशन यूज करायचं आपल्याला इथे? टू सिलेक्ट एलिमेंट विथ अ स्पेसिफिक क्लास राईट अ पिरियड डॉट कॅरेक्टर. ओके. या डॉट कॅरेक्टरनं आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर इथे येऊया. कशाला दिला ते बघू द्या मला काय. क्लास पॅराग्राफला दिलाय. ओके. तर याचं काय करतो मी इथे थोडा टेक्स्ट कमी करतो आणि याचा पण टेक्स्ट काय करतो कमी. ओके. आणि पॅराग्राफला सिलेक्ट करतो. डॉट पॅराग्राफ आणि बॅकग्राऊंड कलर देऊया त्याला चार्टर यूज. ओके. तर बघा
इथे कलर चेंज झाला किंवा इथे तुम्हाला हा पण ग्रीन येलो दिसतोय, हा पण येलो मधून दिसतोय थोडा, त्याचा कलरच चेंज करूया आपण. ठीक आहे, ब्ल्यू करूया त्याला डायरेक्ट. ओके, तर ब्ल्यू दिसतोय इथे. हॅलो, ब्ल्यू दिसतो का? तर या ब्ल्यू मध्ये एक पी आहे, एक H1 आहे. ओके. हॅलो 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 हॅलो. हो सर. तर आता काय करतोय मी, इथे सिंपल सिलेक्टर मध्ये येऊन इथे या H1 ला कमेंट आउट करतो, या पी ला पण कमेंट आउट करतो. ठीक आहे, तर आता आपल्याला ते एलिमेंट दिसतील बरोबर प्रॉपरली. त्याच्यामध्ये हा एक दिसेल पी आणि हा एक H1 दिसतोय. हा पॅराग्राफ इथं आणि हा H1 इथे. ओके, तर ते पहिले दिसत नाही. ठीक आहे, आता हॅलो आशिष, अनिकेत आहे. आशिष काय झालं? त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ओके, अनिकेत इथपर्यंत कळालं? हा सर. ओके, तर पॅराग्राफला मी काय कलर दिला इथे? ब्ल्यू दिला. काय कलर दिला? ब्ल्यू दिला. ब्लू. नंतर हे झालं आपलं सिंपल सिलेक्टर. नंतर आहे आपल्याकडं सिंपल सिलेक्टर नंतर युनिव्हर्सल सिलेक्टर. कोणतं सिलेक्टर आहे? युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये काय होतं? दिस युनिव्हर्सल सिलेक्टर सिलेक्ट्स ऑल HTML एलिमेंट्स ऑन द पेज. ओके, तुमच्या HTMLच्या एलिमेंटचे ऑल एलिमेंट जर का तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील आणि त्यांना सेम CSS अप्लाय करायचं असेल, तर तेव्हा तुम्ही स्टार यूज करून त्याला सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर इथे मी करतोय स्टार. ठीक आहे, 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं. तर हॅलो युनिव्हर्सल सर. सिलेक्टर. हां हां, युनिव्हर्सल सिलेक्टर हा. मध्ये ऑल एलिमेंट जर का आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर आपण स्टारचा यूज करू शकतो. त्याला आपण यूज करू शकतो बॅकग्राऊंड कलर. आता जेवढे काही HTML एलिमेंट्स असतील ना, त्यांना सेम कलर अप्लाय होईल, जसं की मी एक्वा दिला इथे. ओके, तर बघा सर्वांना कोणता कलर अप्लाय झाला इथे? एक्वा. आणि या बॉडीला पण कोणता कलर अप्लाय झाला? एक्वा झाला. हो सर. ओके, आणि हे जे एलिमेंट आहेत ना, हे तुम्ही हे वाले सिलेक्ट केलेले, जसं की फर्स्ट, सेकंड, पॅराग्राफ. ओके, हे वेगळे एलिमेंट असते. पण ज्यांना कोणताच कलर अप्लाय नसेल किंवा ज्यांना सिलेक्टच केलेला नसेल, तर त्या सर्वांना कोणता कलर अप्लाय होईल? ॲक्वा. किंवा त्यांना तुम्ही दुसरीही प्रॉपर्टी यूज करू शकता, जसं की कलर, टेक्स्टचा कलर जर तो मी ठेवला ब्ल्यू, तर सर्वांचा टेक्स्ट कलर काय होऊन जाईल? ब्ल्यू होऊन जाईल. क्लिअर? कळालं इथे? बघा इथे हो पण सर. ब्ल्यू झाला, इथे पण ब्ल्यू झाला. आता इथे सांगायचं हे तुम्हाला की मी इथे ब्ल्यू यूज नाही केला टेक्स्टचा कलर, या सेकंडचा ब्ल्यू यूज नाही केला, या फर्स्टचा पण ब्ल्यू नाही यूज केला, पण इथे सर्वांना कोणता कलर अप्लाय झाला? ब्ल्यू यूज झाला. ठीक आहे, पण मी या सेकंडचा ब्राऊनचा, इथे ब्राऊन आहे, हे ब्राऊन आहे ना, हा ब्राऊन कळतंय ना, ब्राऊनचा कलर मी कलर
तो केला मी व्हाईट, तर तो काय दिसेल मला, व्हाईट दिसेल, बाकीचा ब्ल्यू दिसेल. कळालं? हॅलो, त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? हो सर. बघा, नो डाउट सर. बाकीच्या सर्वांचा ब्ल्यू आहे, फक्त याचा व्हाईट आहे. कळालं? यानंतर आहे आपल्याकडं हम्म, हे झालं युनिव्हर्सल सिलेक्टर. ओके. डिनोट कशाने करतो आपण? स्टारने. क्लिअर? यानंतर आहे ग्रुपिंग सिलेक्टर. कोणता सिलेक्टर आहे? ग्रुपिंग सिलेक्टर. ओके. बघा आता ग्रुपिंग सिलेक्टर मध्ये मी या सर्वांना काय करतो? कमेंट आउट करतो. ठीक आहे. सर्वांना कमेंट आउट केलं मी. मी ते पी घेतो, पॅराग्राफ टॅग घेतो, त्याच्यामध्ये लोरेम घेतो, लोरेम 10. ओके. इथे H1 घेतो, त्याच्यामध्ये पण लोरेम 10 घेतला. ओके. इथे H2 आहे, पण मध्ये पण लोरेम 10 घेतला मी. इथे ड्यू आहे, ड्यू आहे, त्याच्यामध्ये पण लोरेम 10 आहे. ओके. इथपर्यंत काय डाऊट नाही तुम्हाला? ओके. तर ग्रुपिंग सिलेक्टरमध्ये काय होतं, मी पॅराग्राफला, H1ला, H2ला आणि ड्यूला या सर्वांना मला सेम CSS जर का अप्लाय करायचं असेल, काय सांगते मी तुम्हाला, सेम CSS अप्लाय करायचा असेल तर तुम्ही त्याला ॲज अ ग्रुप क्रिएट करून तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता. ओके. काय सांगतं ग्रुपिंग सिलेक्टर? द ग्रुपिंग सिलेक्टर सिलेक्ट ऑल द एस्टिमेट एलिमेंट्स विथ द सेम स्टाईल डेफिनेशन्स. म्हणजे सेम स्टाईल म्हणजे सेम CSSच्या प्रॉपर्टीज तुम्हाला तिथे अप्लाय करायच्या असतील तर तिथे तुम्ही यूज करू शकता ग्रुपिंग सिलेक्टर. तर तसं तुम्ही क्लास सिलेक्टरने पण यूज करून तुम्ही सर्वांना सेम क्लास देऊ शकता, परंतु ते CSS रूलमध्ये नाही येणार. ओके. तर इथे आलो आपण आणि सिलेक्ट केलं. कोणीतरी तुमचा हे सुरू आहे बरं का, पी. कोणते कोणते एलिमेंट आपल्याकडे? पी आहे, कॉमा H1 आहे, कॉमा H2 आहे, कॉमा ड्यू आहे. ओके. सिलेक्ट केलं, त्याचा बॅकग्राऊंड कलर घेतला मी, त्यांचा बॅकग्राऊंड कलर केला मी, याचा ब्ल्यू व्हायोलेट. तर सर्वांचा कलर काय होईल इथे? ब्ल्यू व्हायोलेट होईल. इथे हे सिलेक्टर यूज केलेलं आहे ना, त्याच्यामुळं ते सिलेक्ट नाही होत. आता बघा काय काय सिलेक्ट केलं मी इथे, पी केलं, H1 केलं आणि H2 केलं. आता आलं इथे कॉमा द्यायचा बाकी होता. ठीक आहे. बघा, पॅराग्राफ, H1, H2 आणि ड्यू सर्वांना सेम CSS अप्लाय झाला इथे. बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू व्हायोलेट झाला इथे. हो सर. ओके. आता बघा, मी त्याची फॉन्ट साईज चेंज करू शकतो. आता इथे काय झालं, ते पी आहे, H1 आहे, H2 आहे, ड्यू आहे, सर्वांचं आउटपुट वेगवेगळं आहे. कळालं? इथे इथे हे डार्क आहे थोडं आणि याची विड्थ सुद्धा जास्त आहे, फॉन्ट साईज जास्त आहे, याची कमी आहे. तर पॅराग्राफ सारखी सेम आहे इथे. ठीक आहे. इथे ड्यूची अजून थोडी कमी आहे. ओके. परंतु मला यांची फॉन्ट साईज सेम पाहिजे, तर मी याची फॉन्ट साईज करू शकतो मी इथे 30 पिक्सल. तर सेम फॉन्ट साईज असेल आता. कळालं? पण हे काय झालं, हे आउटपुट माझं काय झालं, हे H1 एलिमेंट आहे त्याच्यामुळे हे डार्कच दिसणार आहेत. क्लिअर? कळतंय ना? हो सर. ते ऑलरेडी H1 एलिमेंट आहे त्याच्यामुळे ते डार्कच दिसणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. नंतर मी यांचं टेक्स्ट अलाइन केलं. टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी झाली आहे आपली, मी ज्याला सेंटर केलं तर सर्वच्या सर्व टेक्स्ट माझं सेंटरला दिसेल. मला त्याचा टेक्स्टचा कलर चेंज करायचा, मी ते कलर घेऊ शकतो मी व्हाईट. तर सर्वांचा व्हाईट कलर असेल इथे. ओके. मला त्यांची फॉन्ट फॅमिली अप्लाय करूया आपण, जे आपलं CSS झालेलं आहे. फॉन्ट फॅमिली यूज केले मी, फॉन्ट फॅमिली हे घेतले, तर असं दिसेल माझं आउटपुट. ओके. कळालं? काय डाऊट याच्यामध्ये? तर इथे आपलं नाही सिम्पल सर. सिलेक्टर संपलेलं आहे. ठीक आहे. सिम्पल सिलेक्टरचे किती टाईप्स येतात मग?
सिंपल सिलेक्टरमध्ये एलिमेंट सिलेक्टर किंवा चार तुम्ही होते. त्याला टॅग सिलेक्टर सुद्धा म्हणू शकता. आयडी सिलेक्टर येतं, त्यानंतर क्लास सिलेक्टर येतं, युनिव्हर्सल सिलेक्टर येतं आणि ग्रुपिंग सिलेक्टर येतं. असे त्याचे 5 टाईप पडतात. ठीक आहे. ग्रुपिंग, ओके युनिव्हर्सल, सर. क्लास, आयडी आणि एलिमेंट, असे 5 टाईप पडतात त्याचे. तर आपलं सिंपल सिलेक्टर झालेलं आहे. आपला बॉक्स मॉडेल सुद्धा झाला. बॉक्स मॉडेलमध्ये मार्जिन, पॅडिंग, बॉर्डर पण झालाच. आणि आता आपलं सिंपल सिलेक्टर सुद्धा झालंय. ठीक आहे. हॅलो सर. हां बोला. सर, क्लास कधी यूज करायचा, आयडी कधी यूज करायचा? म्हणजे आपण डिपेंड ऑन एखादा पेज वगैरे बनवत असेल तर चूज कसं करायचं, म्हणजे इथे चूज कसं क्लास किंवा इथे करायचं. आहे. ठीक. हा सर. चूज कसं करायचं म्हणजे आपण इकडे बघा. आपण हा पी एलिमेंट आहे. ठीक आहे. आपल्याला या पी एलिमेंटला जर का आपल्याला युनिक बनवायचं स्क्रीन विजिबल नाही सर. असेल, स्क्रीन, ठीक आहे, हा डिव आहे. ठीक आहे. या डिवला आपण क्लास देऊ शकतो. त्याला नॉर्मल एक एलिमेंट बनवू शकतो. त्याचा क्लास असेल समथिंग वन नावाचा. ओके, कळालं. पण या वन नावाच्या क्लासमध्ये माझा एक H1 एलिमेंट आहे. इथे पण H1 एलिमेंट आहे. दोघांचं सेम आउटपुट दिसणार आहे मला. परंतु या H1 ला मला एक युनिक एलिमेंट बनवायचं. ठीक आहे. काय बनवायचं? एक युनिक एलिमेंट. तर त्याला मी आयडी यूज करू शकतो. ठीक आहे. इथे पण एक H1 एलिमेंट आहे. या दोन H1 एलिमेंटला मला सेम आउटपुट दाखवायचंय मला. ठीक आहे. काय म्हणते मी लक्षात घ्या. ओके. आणि इथे पण लोअर एम 3 आहे. पॅरेग्राफ येतो मी सिंपल. ठीक आहे. हे दोन H1 एलिमेंट आहे. ठीक आहे. आणि याला मला द्यायचंय लॉग इन. लॉग इन म्हटल्यापेक्षा मी याला हम्म, हा फिफ्थ देतो, फिफ्थ. ओके. आता इथे काय झालं, 3 H1 एलिमेंट आहेत. 3 H1 एलिमेंट पैकी मी याला आयडी दिला फिफ्थ. ठीक आहे. तर या पेजवरती हा माझा जो एलिमेंट आहे ना, आयडी फिफ्थ, हा युनिक एलिमेंट असेल. याचा CSS दुसऱ्या कोणत्याच H1 एलिमेंटला मी अप्लाय करणार नाही. ठीक आहे. किंवा मी याला क्लास देऊन याला सुद्धा एक वेगळा एलिमेंट क्रिएट करू शकतो. ठीक आहे. पण तो जो क्लास आहे तो मी दुसऱ्या एलिमेंटला सुद्धा देऊ शकतो. म्हणजे जे CSS मी या H1 एलिमेंटला अप्लाय केलं तेच CSS मी या सुद्धा H1 एलिमेंटला अप्लाय करू शकतो. किंवा जे मी याला अप्लाय केलेलं CSS आहे या H1 एलिमेंटला, तेच मी या सुद्धा H1 एलिमेंटला अप्लाय करू शकतो. ठीक आहे. परंतु या H1 एलिमेंटला ज्याचा आयडी फिफ्थ आहे त्याला जे मी CSS अप्लाय केलेलं आहे ते तुम्ही दुसऱ्या एलिमेंटला अप्लाय नाही करू शकत. ॲज पर CSS रूल्स. ओके. असं नाही की तुम्ही ठरवूनच आयडी बनवायचा. तुमच्या पेजनुसार तुम्ही आयडी क्रिएट करू शकता. ठीक आहे. ओके सर.